Hello students, today we have to see the numerical part of this chapter. Actually this is a difficulty in the numerical that we have to solve today. So students, what is the numerical given here? So the problem that is given here is if a person weighs 750 Newton on the earth, if a person weighs 750 Newton on the earth, how much would be his weight on the moon? Given that moon's mass is 1/81 of that of the earth and its radius is 1/3.7 of that of the earth, means या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय विचारणार आहे, व्हॉट वी हॅव टू कॅल्क्युलेट, व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट हियर. आपल्याला इथे या प्रॉब्लेम मध्ये काय करायचं आहे, तर यांनी सांगितलेलं आहे, या प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे की जर एखाद्या पर्सनचं वेट, एखाद्या व्यक्तीचं वेट किती असेल, 750 न्यूटन असेल. किती असेल, 750 न्यूटन. तर त्याचं हाऊ मच वुड बी हिज वेट ऑन द मून, हाऊ मच वुड बी हिज वेट ऑन द मून. म्हणजे इथे लक्षात घेण्यासारखं आहे की जर हे अर्थ आहे, सपोज दिस इज अर्थ, दिस इज अर्थ, या अर्थवर एखाद्या व्यक्तीचं जे वेट आहे, वेट ऑन द अर्थ दॅट इज गिवन, दॅट इज 750 न्यूटन. तर त्याच व्यक्तीचं वेट मूनवर किती असणार, वेट ऑन द मून इज वी हॅव टू फाइंड आउट. म्हणजे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, वेट ऑफ दॅट पर्सन ऑन द मून. म्हणजे या व्यक्तीचं वेट जे की 750 आहे, कशावर, अर्थवरती 750 न्यूटन इतकं वेट त्या व्यक्तीचं अर्थवर आहे, तर त्याच व्यक्तीचं वेट मूनवर किती राहणार हे आपल्याला शोधून काढायचं आहे, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इथे काही डेटा आपल्याला गिवन आहे. सो अकॉर्डिंग टू डेटा वी हॅव टू कॅल्क्युलेट द वेट ऑफ दॅट पर्सन ऑन द मून. सो लेट अस फाइंड आउट what is given in the problem, in the numerical. आता बघा इथे गिवन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, वेट ऑफ द पर्सन, वेट ऑफ द पर्सन इथे लिहून घ्यायचं, वेट गिवन लिहायचं. न्यूमेरिकल सॉल्व करताना सर्वात पहिल्यांदा प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे ते आपल्याला इथे गिवन मध्ये लिहायचं असते. वेट ऑन द मून, सॉरी, वेट ऑफ द पर्सन, वेट ऑफ द पर्सन on the earth, that is we is equal to 750 Newton, 750 Newton. Second thing given, पुढे म्हटलं how much would be his weight on the moon. अर्थवर इतकं आहे, तर मूनवर किती राहणार ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, थोड्या वेळाने लिहू. आता नंतर काय दिलेलं आहे, मून्स मास इज 1/81 टाइम्स ऑफ दॅट ऑफ द अर्थ. म्हणजे पृथ्वीच्या तुलनेमध्ये, अर्थच्या तुलनेमध्ये मूनचं मास किती आहे, 1/81, म्हणजे कमी आहे. तर कसं लिहिणार ते आपण, समजा मास ऑफ मून इथे लिहू आपण, मास ऑफ मून, mm म्हणजे मास ऑफ मून is equal to 1/81 times of the mass of the earth. म्हणजे याचा मीनिंग होते की मास ऑफ अर्थच्या मासच्या तुलनेमध्ये मास ऑफ मून किती आहे, 1/81. बरोबर आहे, मास ऑफ मून किती आहे, 181 टाइम्स ऑफ दॅट ऑफ द मास ऑफ अर्थ. म्हणजे अर्थचं मास जर इतकं असेल, त्याच्या कंपॅरिझन मध्ये 1/81 टाइम्स कोणाचा मास आहे, मास ऑफ मून. इथं लक्षात, म्हणजे कमी आहे, अर्थचं जास्त आहे आणि मास ऑफ मून हे कमी आहे. बरोबर आहे, म्हणजे इथे लक्षात द्या, हे समजणं खूप आवश्यक आहे. तसं लिहिताना आपल्याला हे कळणे खूप गरजेचं आहे की मास ऑफ मून किती आहे, 1/81 टाइम्स ऑफ दॅट ऑफ द अर्थ. म्हणजे अर्थचं जे मास आहे त्याच्या किती पट आहे,
अर्थचं जे मास आहे त्याच्या किती पट आहे मास ऑफ मून, अर्थचं जे मास आहे त्याच्या किती पट आहे मास ऑफ मून किती पट आहे 1/81 बरोबर आहे. येतं लक्षात. तर याला आणखी लिहिता येईल आपल्याला. देअरफॉर आपण असं लिहू शकतो मास ऑफ मून हे इकडे जर आलं इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे ते इकडे इक्वल टूच्या साइनच्या इकडे जर आलं तर हे कशा काय म्हणणार डिव्हिजन मध्ये येईल म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये. मग आता हे जर इकडे आलं तर काय झाला मास ऑफ मून अपॉन मास ऑफ अर्थ इज इक्वल टू 1/81. येतं लक्षात. अशा प्रकारे हे समजलं का तुम्हाला. मास ऑफ मून इज इक्वल टू 1/81 ऑफ दॅट ऑफ द मास ऑफ अर्थ इथे सांगितलेलं आहे. म्हणजे याचा मिनिंग असा होते मूनचं जे मास आहे ते अर्थच्या मासच्या इतक्या पट आहे म्हणजेच 1/81 टाइम्स 1/81 पट बरोबर आहे. तर याला आपण असं लिहिलं मास ऑफ अर्थ इकडे आणलं तर ते डिनॉमिनेटर मध्ये राहिलं मास ऑफ मून अपॉन मास ऑफ अर्थ इज इक्वल टू 1/81. ठीक आहे. त्यानंतर हे फर्स्ट हे झालं सेकंड पॉइंट. थर्ड थिंग दॅट इज गिवन इज द रेडियस. हे झालं मासचा. आता रेडियस पहा. रेडियस ऑफ मून इज 1/3.7 ऑफ दॅट ऑफ द अर्थ. याला लिहू शकतो आपण रेडियस ऑफ मून इज इक्वल टू किती पट आहे अर्थच्या मूनची जे रेडियस आहे ती अर्थच्या किती पट आहे अर्थच्या 3.7 पट म्हणजे 1/3.7 टाइम्स ऑफ दॅट ऑफ द रेडियस ऑफ अर्थ बरोबर आहे. तर रेडियस ऑफ मून is equal to 1/3.7 times to that of radius of earth. म्हणजे रेडियस ऑफ मून ही रेडियस ऑफ अर्थच्या इतके पट आहे इतके पट आहे. म्हणजे माझ्याजवळ समजा 1000 रुपये आहे माझ्याजवळ 1000 रुपये आहे तर आणि तुमच्याजवळ समजा 200 रुपये तर माझे पैसे तुमच्यापेक्षा किती पट जास्त झाले 5 पट बरोबर आहे. माझे पैसे तुमच्यापेक्षा किती पट झाले 500 पट. तशाच प्रकारे रेडियस ऑफ मून रेडियस ऑफ अर्थच्या किती पट आहे 1/3.7. म्हणून आपण लिहिलं इथे रेडियस ऑफ मून इज इक्वल टू 1/3.7 टाइम्स द रेडियस ऑफ अर्थ. याला आणखी आपण लिहू शकतो radius of moon upon radius of earth is equal to 1/3.7. येतं लक्षात. रेडियस ऑफ अर्थ इकडे आणलं तर डिनॉमिनेटर मध्ये आलं ते रेडियस ऑफ मून अपॉन रेडियस ऑफ अर्थ हेच इकडे आणलं आपण. तसंच इथे मी इकडे आणलं तर अशा प्रकारे हे लिहिल्यानंतर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे टू फाइंड काय फाइंड आउट करायचं कॅल्क्युलेट काय करायचं आहे वेट of the person on the moon म्हणजे WM आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. त्यानंतर याचं आपल्याला सोल्युशन लिहायचं आन्सर काढून बघायचं. सोल्युशन काय आहे आन्सर काय आहे कसं कॅल्क्युलेट करायचं तर वी नो आपल्याला काय माहिती आहे F इज इक्वल टू W कारण हा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला F इज इक्वल टू W is equal to m into g माहिती आहे ना वेटचा फॉर्म्युला आपण शिकलोय W is equal to m into g but g ची व्हॅल्यू काय असते gm upon r square या g ची व्हॅल्यू ही व्हॅल्यू इथे जर पुट अप केली आपण तर W is equal to काय होऊन जाते m into gm upon r square तर मग याला आणखी व्यवस्थित जर लिहितो म्हटलं आपण GM upon r² बरोबर आहे. तर हा झाला W आणि याला आपण फोर्सचा फॉर्म्युला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला हा लिहिला होता आपण म्हणजे याची व्हॅल्यू आपण काय टाकू शकतो F since F is equal to GMM upon r². येतं लक्षात. म्हणजे W is equal to F किंवा F is equal to W आपण लिहू शकतो. येतं लक्षात. That is equal to GMM upon r² हा फॉर्म्युला बरोबर आहे. हे लक्षात आलं तुमच्या.
त्यानंतर therefore हेच इक्वेशन, वेटचं इक्वेशन आपण वेट ऑन द अर्थ साठी कसं लिहू, वेटचं हेच प्रॉब्लेम आपण वेट ऑन द अर्थ साठी लिहू शकतो. WE इज इक्वल टू GME. मास कोणाचा आहे, मास आहे अर्थचं. कॅपिटल एम काय, मास ऑफ अर्थ. स्मॉल एम काय, मास ऑफ ऑब्जेक्ट. ठीक आहे. तर GME मास ऑफ अर्थ इनटू स्मॉल m अपॉन r. रेडियस कोणाची आहे, अर्थची रेडियस आहे, म्हणून याला RE स्क्वेअर लिहिला. काय लिहिला, RE स्क्वेअर. तर हे होतं इक्वेशन 1. दिस इज इक्वेशन 1. ठीक आहे. तसंच आपण सिमिलरली म्हणजे अशाच प्रकारे आपण वेट ऑन द मून चा सुद्धा फॉर्म्युला लिहू शकतो. वेट ऑन द मून म्हणजे WM, वेट ऑन द मून, वेट ऑफ द पर्सन ऑन द मून म्हणजे WM. WM साठी काय, G तर युनिव्हर्सल आहे. मास, आता मास अर्थचं नाही आहे, आता मास कोणाचा आहे, मूनचा आहे, म्हणून इथे काय लिहिला का, GMM इनटू स्मॉल m अपॉन r. ही रेडियस कोणाची आहे, रेडियस ऑफ मून, म्हणून इथे काय लिहायचं, RM स्क्वेअर, रेडियस ऑफ मून होल स्क्वेअर. ठीक आहे. दिस इज इक्वेशन 2. नाउ comparing these two equation or dividing equation 2 by equation 1, we write, काय लिहू शकतो आपण, लिहू शकतो इक्वेशन 2 कोणता आहे, हे. तर WM अपॉन WE. येत्या लक्षात, इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ना आपण डिवाइड करतो. WM अपॉन WE इज इक्वल टू काय लिहिला का, W2 चा फॉर्म्युला काय, GMM इनटू स्मॉल m अपॉन RM स्क्वेअर. बरोबर आहे. इनटू फर्स्ट RE होल स्क्वेअर अपॉन GME इनटू स्मॉल m. बरोबर आहे. तुम्ही म्हणाल हे कसं आलं सर, तर इथे बघूया आपण कसं आलं तर. बरोबर आहे. कसं आलं नाही झालं पाहिजे. ठीक आहे. आता पहा, जर समजा आपण इथे इक्वेशन 2 ला डिवाइड करत आहे, इक्वेशन 2 काय आहे, इक्वेशन 2 आहे GMM इनटू स्मॉल m अपॉन RM होल स्क्वेअर अपॉन WE, वेट ऑफ द पर्सन ऑन द अर्थ, इज इक्वल टू काय होतं, GME इनटू स्मॉल m अपॉन RE होल स्क्वेअर. बरोबर आहे. मग आता याला जर समजा आपण असं लिहिलं, ठीक आहे, तर हा कोणता फॉर्म झाला, A अपॉन B अपॉन C अपॉन D. कोणता फॉर्म्युला आहे मॅथ मध्ये तुम्हाला, A अपॉन B अपॉन C अपॉन D. तर याला कसं लिहिता येते, याला लिहिता येते A अपॉन B इनटू काय म्हणा, A अपॉन B इनटू काय म्हणा, D अपॉन C, D अपॉन C. तर हा आपला A, हा आपला B, हा हे आपला C, हा आपला D. तर याला कसं लिहिता येईल, GMM अपॉन RM स्क्वेअर इनटू D वर जाईल, D काय जाणार, वर जाणार, आणि हा C खाली येणार. तसंच इथे गेला RE स्क्वेअर अपॉन GME इनटू M. ठीक आहे. तर सिमिलर टर्म्स काय होणार, आता कॅन्सल होणार. काय काय कॅन्सल होते, G कॅन्सल होते G सोबत. बरोबर आहे. M कॅन्सल होते M सोबत. इथं लक्षात, अशा प्रकारे बघून घ्या. हे कॅन्सल झाल्यानंतर आपल्या जवळ काय राहिलं, WM अपॉन WE इज इक्वल टू, सिमिलर टर्म सेम एका ठिकाणी लिहू आपण, M राहिलं अपॉन इथे ME राहिलं इनटू
अजून काय राहिलं इथे, हां रेडियस ऑफ अर्थ होल्स रेडियस ऑफ अर्थ स्क्वेअर अपॉन रेडियस ऑफ मून स्क्वेअर, बरोबर आहे. येतं लक्षात, mm अपॉन me इंटू re स्क्वेअर अपॉन rm स्क्वेअर. अंडरस्टूड, बरोबर आहे. व्हिडिओ 2-3 वेळा पाहायचा, बरोबर आहे, आणि नंतर आपण सॉल्व्ह करून पाहायचं स्वतः, बिलकुल लक्षात येते. ठीक आहे, काही अडचण नाही. त्यानंतर पहा इथे वेट ऑफ अर्थ आपल्याला दिलेला आहे. वेट ऑफ अर्थ, वेट ऑफ द पर्सन ऑन द अर्थ दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, वेट ऑफ द पर्सन ऑन द अर्थ दिले आहे. डब्ल्यू ची व्हॅल्यू दिलेली आहे, किती आहे ती 750 न्यूटन. आपण इथे लिहू शकतो Wm अपॉन 750 that is equal to mm upon me. mm upon me हे सुद्धा दिलेलं आहे. mm upon me दिला आहे, किती आहे 1/81 इंटू याला re स्क्वेअर rm स्क्वेअर ला आपण असं डायरेक्ट असं पण लिहू शकतो, होल स्क्वेअर लिहू शकतो असं. याचा मीनिंग होते re स्क्वेअर अपॉन rm स्क्वेअर, तेच आहे. आता re स्क्वेअर आणि rm स्क्वेअर re स्क्वेअर अपॉन rm स्क्वेअर ची व्हॅल्यू दिली आहे, तर हे किती होणार. याला जर उलटा लिहिला पहा, तिथे re अपॉन rm आहे, re अपॉन rm आहे. जर याला उलट केलं re अपॉन rm, इथे लक्ष द्या, re अपॉन rm आपल्या जवळ आहे तिथे, आणि इथे काय आहे, इथे आहे rm अपॉन re that is equal to 1/3.7. पण याला जर इन्व्हर्स केला याचा re अपॉन rm केलं तर हे किती होऊन जाते 1/3.7 च्या ऐवजी हे होऊन जाते 3.7. इन्व्हर्स केला म्हणून याच्या ठिकाणी काय लिहायला लागेल आपल्याला 3.7. तर इथे सुद्धा स्क्वेअर, म्हणजे इथे काय लिहायला लागेल आपल्याला 3.7 होल स्क्वेअर, बरोबर आहे. आता जर समजा हे 750 आपण तिकडे लिहिले तर काय होऊन जाईल, इथे इकडे लिहिलं. आता काय होणार, Wm is equal to 1/81 into 3.7 whole square into 750 न्यूटन, बरोबर. बघा आता याचं जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर 126.759 असं आहे. तर याला आपण लिहू शकतो 5 ला रिकरिंग डिजिट जास्त आहे 5 पेक्षा, म्हणून 5 ला 6 लिहू शकतो. हा 6 5 पेक्षा जास्त आहे म्हणून याला 7 ला 8 लिहू शकतो. म्हणजेच काय होणार 126.8 न्यूटन. दिस वुड बी द वेट ऑफ अ पर्सन ऑन द मून. देयरफॉर वी राइट वेट ऑफ पर्सन on the moon is equal to 126.8 न्यूटन. कॅल्क्युलेशन करून बघायचे, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याजवळ काय काय होतं, वेट ऑफ पर्सन होतं, म्हणजे आपल्याजवळ WE होता 750 न्यूटन, बरोबर आहे 750 न्यूटन. त्यानंतर आपल्याला मास ऑफ मून दिलं होतं. मास ऑफ मून किती होतं 1/81 टाइम्स ऑफ दॅट ऑफ द मास ऑफ द अर्थ. त्यानंतर रेडियस ऑफ मून इज इक्वल टू 1/3.7 टाइम्स टू दॅट ऑफ रेडियस ऑफ अर्थ, बरोबर आहे. अशा प्रकारे दिलं होतं. त्यानंतर आपण काय केलं, सगळं व्यवस्थित लिहून घेतलं. मास ऑफ मून
मास ऑफ मून याच्यावरून पहा काय कॅल्क्युलेट होते याच्यावर हा इकडे आणायचा तर काय होते मास ऑफ मून अपॉन मास ऑफ अर्थ इज इक्वल टू काय शिल्लक राहिला 1/81 आणि इथे हा रेडियस ऑफ अर्थ इकडे आणायचा इथे न्यूमरेटर मध्ये आहे तर इथे डिनॉमिनेटर मध्ये येणार म्हणून रेडियस ऑफ मून अपॉन रेडियस ऑफ अर्थ इज इक्वल टू 1/3.7 येतं लक्षात पुढे काय करायचं जर अशी टर्म येणार आहे आपल्याला इथे RE अपॉन RL बरोबर आहे त्याला कन्वर्ट करता येते RE अपॉन RL पहा RF अपॉन RE किती होतं 1/3.7 तर याचा इन्व्हर्स केला RE ला वर नेलं आणि RM ला खाली आणलं RE ला जर वर नेलं तर 3.7 ला कुठे न्यायला का न्यूमरेटर मध्ये आणि 1 कुठे येणार डिनॉमिनेटर मध्ये म्हणून 3.7 अपॉन 1 होणार ज्याला आपण काय लिहितो 3.7 तर ही टर्म आपण इथे वापरली इथे यूज केली RE अपॉन RL 3.7 होल स्क्वेअर ठीक आहे मग आपल्याजवळ W अपॉन E चा व्हॅल्यू आहे वेट ऑफ द पर्सन ऑन द अर्थ 750 न्यूटन आहे याला इकडे घेऊन जा इथे डिनॉमिनेटर मध्ये आहे इकडे जर नेलं तर कशामध्ये जाते न्यूमरेटर मध्ये येऊन जाते बरोबर आहे याचे कॅल्क्युलेशन्स तुम्ही करून पहा ठीक आहे मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे तुम्हाला तर हे कॅल्क्युलेशन जर केले आपण तर किती येते 126.759 वर हा डिजिट या डिजिट मुळे हा 5 चा काय करता येते 6 आणि हा जर 6 झाला तर हा 7 चा काय लिहिता येते आपल्याला 8 रिकरिंग डिजिट्स आहे म्हणून वेट ऑफ द पर्सन ऑन द मून इज इक्वल टू किती आला आपल्याजवळ 126.8 न्यूटन आणखी एक गोष्ट इथे फोर्स म्हणजेच वेट होते आणि वेट म्हणजे mg होते mg वरून आपण हा फॉर्म्युला आणू शकतो आपण आणून दाखवलेला आहे इथे आणखी परत तुम्हाला करून दाखवतो फोर्स इज इक्वल टू W and W इज इक्वल टू किंवा असे लिहा W इज इक्वल टू फोर्स इज इक्वल टू Gmm अपॉन R स्क्वेअर W is equal to F is equal to Gmm upon R square म्हणून W is equal to काय लिहू शकतो आपण Gmm upon R square मग याच्यावरून आपल्याला जर समजा W of Earth पाहिजे तर इथे E लिहायला लागणार G हा मास कोणाचा होणार अर्थचं इनटू मास ऑफ ऑब्जेक्ट अपॉन रेडियस कोणाची आहे अर्थची म्हणून इथे रेडियस ऑफ अर्थ होल स्क्वेअर असंच काय घेतलं आपण वेट ऑफ पर्सन ऑन द मून आता वेट कुठचं आहे कशावरचं वेट आहे मून वरचं म्हणून इथे G आणि मास कोणाचं राहणार मूनचं इनटू मास ऑफ ऑब्जेक्ट अपॉन रेडियस ऑफ मून होल स्क्वेअर या दोघांनाही जेव्हा आपण डिवाइड करणार तर असं डिवाइड करणार W ऑफ मून हे सेकंड इक्वेशन आहे इक्वेशन फर्स्ट है so weight of moon upon weight of earth is equal to Gmm mass of moon into mass of object upon R square Rm square म्हणजे radius of moon whole square बरोबर है upon एक मिनट weight of earth weight on the earth is equal to G mass of earth into mass of moon upon radius of earth whole square मग आता इथे दोन इक्वल टू च्या साइन लिहिता आपण असं लिहून घेतो ठीक आहे आता हा कोणता फॉर्म झाला हा A अपॉन B आणि हा C अपॉन D आणि हे सगळे काय आहे डिनॉमिनेटर म्हणजे A अपॉन B B अपॉन C C अपॉन D जर याचा इन्व्हर्स केला तर A अपॉन B इंटू C अपॉन D इंटू D अपॉन C D अपॉन C बरोबर आहे म्हणून आपण या फॉर्म मध्ये लिहू बरोबर आहे
येतं लक्षात, डी वर जाते म्हणजे अशा पद्धतीने येतं लक्षात. तर इथे आपण कॅल्क्युलेट केलं आहे इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 केल्यानंतर ह्या अशा प्रकारे आपण इथे अरेंजमेंट केली a अपॉन b आणि इथे d अपॉन c अशा प्रकारे. इथे मी ब्रॅकेट लिहितो a अपॉन b इंटू d अपॉन c. ठीक आहे. तर अशा प्रकारे एक वेळा न्यूमेरिकल पाहून घ्या. फोर्सचा फॉर्म्युला लिहिला वेट ऑफ द अर्थ, बरोबर आहे. हा इक्वेशन 1 झालं. वेट ऑन द मून इक्वेशन 2 झालं. मग इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1, 2 डिवायडेड बाय 1, 2 डिवायडेड बाय 1 करताना a अपॉन b आणि d अपॉन c असं केलं. सिमिलर टर्म्स जवळ दिल्या आपण अशा प्रकारे त्यांच्या व्हॅल्यूज पुटअप केल्या. व्हॅल्यूज पुटअप केल्यानंतर अशा प्रकारे याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. सगळं मी समजून सांगितलं. जर काही आणखी अडचण असली तर मला सांगा. अँड काही डिफिकल्टी असली तर मला सांगायचं. लेट मी नो दॅट डिफिकल्टी यू फेस. ओके. अँड थँक्यू सो मच. थँक्यू.